कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हनी 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 ऐक ना, तू आज जा, घरच्यांसोबत बोल, त्यांना भेट, तोपर्यंत मी इथेच थांब. आता काय झालं डंबो, तू आज चला. अगं, तुला माहितीये ना सगळं, कशाला फोर्स करते मला उगाच. तू असं का करतोस रे? मला नाही माहिती, तू गप्पा आज चल. आणि मी तुला माहिती आहे घरी आत आल्यानंतर काय होतं ते, त्यापेक्षा तू जा, मी इथेच थांबतो. बरं ठीक आहे, पण इथेच थांबा. हो तिकडे जाऊ नको. अजिबात नाही, मी इथेच थांबणार, काही काळजी करू नको. आणि हनी, तुला काही लागलं तर मला फोन कर, ओके? थांबो. सॉरी. पप्पा. अरे सिंचना बाळा, अरे का ग, कशी आहेस बाळा तू? मस्त, तुम्ही कसे आहात? एकदम छान. ये अगं, किती दिवसाने आलीस तू? हा, तुझ्या नवऱ्याच्या गाडीचा आवाज ऐकलाय मी. कुठे आहे तो? तू पण काय संपत, तसं काही तुला माहीतच नाहीये. अरे जाणार कुठं, असेलच बाहेर. खरंच बाहेर उभा आहे तो? पप्पा हो, तसे इम्पॉर्टंट कॉल्स होते. आलीस? हो. काय झालं? काय झालं काय झालं? आता आठवण आली सिंचनाची. सिद्धूसाठी मुलगी बघताय ना तुम्ही? एकालाही सांगावं असं वाटलं नाही? अगं, हे बघ, तसं काही नाहीये. तू आई तू तर राहू देच, तू बोलूच नकोस माझ्याशी. म्हणजे माझ्या सिद्धूसाठी मी नाही मुलगी बघायची का? काही चॉईस नाहीये का रे मला? ताईडे, तुला आईला दोघींनाही पसंत पडली पाहिजे. आजी पप्पा सगळ्यांनाच पसंत पडली पाहिजे ना. सगळ्यांचं मत विचारत बसलं म्हणजे झालं माझं कल्याण. ते काही मला माहित नाही. तू कोणतीही मुलगी पसंत कर, पण जोपर्यंत ती मुलगी मला आवडत नाही तोपर्यंत मी तुझ्या लग्नाला परमिशन देणार नाही. अगं बाळा, तुझी पसंती नसलेली मुलगी या घरात सून म्हणून येईल का, सांग मला? अगं आई, म्हणून तर म्हणतीये ना, एखाद्या ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट वरती आपण सिद्धूची प्रोफाईल बनवून टाकू. म्हणजे तिथे आपल्याला पाहिजे तशी एकदम चांगली मुलगी मिळेल. खरंच? हो. तू एकच मिनिट थांब, मी आलेच. हा, ताईडे नाही. तू थांब थांब जरा. अरे काय? अरे ती काहीतरी चांगलं काम करायला गेली ना. मी तू उगाच सांगितलं. थांब जरा. अरे हा लॅपटॉप का सुरू होत नाहीये? काय झालं याला? ए सिद्धू, इकडे ये ना. लॅपटॉप का चालू होत नाही जरा बघ ना. ए ताईडे, त्या डबड्यातलं मला काही कळत नाही का? तू आणि तुझा तो लॅपटॉप, तुम्ही दोघं काय ते बघून घ्या ना. मला मध्ये नका आणू बस. अरे सिद्धू, असं काय गाई हा? आई, मी हरीशला फोन करते. हा, हा हनी, बोल ना. हरी ऐक ना. हा. लॅपटॉपचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तू आतमध्ये येऊन चेक करशील का? हनी, अगं तुला माहितीये ना, कशाला, मी थांबतो ना इथे. टंबो ऐक ना, प्लीज आतमध्ये ये ना. काहीतरी मेजर इश्यू आहे, प्लीज आत ये. हा ठीक आहे, हा येतो. थँक्यू. आई, हरीशला बोलावलंय, तो येतोय.
नमस्कार जावई बापू. नमस्कार. हो. हॅरी, तू इथे ये, इथे बस. नाही ठीक आहे, बघू काय झालं लॅपटॉपला. बघ ना काय झालं. 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 थँक्यू हॅरी. बस. नाही मी थांबतो बाहेर. अरे आई, एवढी हुशारी असून गाडीची मिळकत नाही, तर काय उपयोग त्या हुशारीचा. आयुष्यात प्रत्येक जण काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न पाहत असतो. काही लोकांची ती स्वप्न लवकर पूर्ण होतात, तर काहींना वेळ लागतो. कदाचित मलाही वेळ लागत असेल. हा, पण म्हणून मी हार नाही मानणार. माझं आयुष्य असंच वाया नाही जाऊ देणार. मला जे अचीव करायचंय ते मी करून दाखवेनच. येतो. हॅरी हे असंच असंच गोड गोड बोलून तुला याने फसवलं, आणि आज माझ्याच घरात येऊन मला हुशारी दाखवतो. बाई 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 बाई, बघा महाराणी कशी आरामात झोपलीये, जणू हिला कामच नाहीये. अगे उठ आनंदी, काय ग काम नाहीयेत का? हा उठ. हे बघ, ही धूळ कोण साफ करणार आहे? घरातली कामं कोण करणार आहे? करायची आहेत ना, हो की नाही? मग जेवायला मिळणार तुला, हो की नाही? हा, मग पटकन काम आवरून घे. हा, फोन आला. हॅलो, काय? हे बघा, मी पळून बिळून जात नाही हा, आणि मी व्याज बीज काहीही भरणार नाही. हो, काय काय, मी कुठे पळून गेलेली नाही, मी माझ्या लेकाकडे आली आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.